नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 10 एप्रिलला म्हणजे बुधवारी आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस. तर या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक मूळ आणायचं आहे आणि हे मूळ आपण आपल्या घरामध्ये जर आणलं तर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसे येऊ लागतील आणि स्वामींची कायम आपल्यावरती कृपादृष्टी राहील आणि आपल्या घरामध्ये चहूबाजूंनी पैसा येऊ लागेल आणि आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता पडणार नाही. तर पहा, स्वामी समर्थ महाराजांचा हा अतिशय प्रभावी दिवस मानला जातो, प्रकट दिन, आणि त्यामुळे या दिवशी स्वामी तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात. तर हे स्वामी तत्व जे आहे तर ते स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस त्याच्या अगोदर 15 दिवस आणि त्यानंतर 15 दिवस हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात. तर बघा, हे कोणत्या झाडाचे मूळ आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहे. याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये असंख्य चमत्कार केले आणि स्वामी महाराजांचे जे भक्त आहेत तर ते आजही त्यांचे जे चमत्कार आहेत तर ते अनुभवत आहेत. तर पहा, स्वामी समर्थ महाराजांचा जो प्रकट दिवस आहे तर तो चैत्र शुक्ल पक्षातील द्वितीयेला साजरा केला जातो. स्वामी महाराजांचे विचार हे सर्वसामान्य जनतेला प्रेरणा देणारे होते. त्यांचे तत्वज्ञान कुणालाही इजा करू नका, सर्वांशी समभावनेने वागा, असे हे आपले स्वामी महाराज होते. तर पहा, ही वस्तू आपल्याला घरामध्ये का आणायची आहे? तर या झाडाचं मूळ आपल्याला आपल्या घरामध्ये का आणायचं आहे? तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल, आपल्या घरामध्ये पैशांच्या समस्या येत असतील, आपल्या घरामध्ये सर्व व्यक्ती कष्ट करत आहेत, मेहनत करत आहेत, परंतु त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही, म्हणजेच त्या कष्ट आणि मेहनतीला आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होत नाही. सतत आपल्या कोणत्याही कामाला आपण गेलो की त्यामध्ये आपल्याला अपयश येत असेल आणि आपल्या घरामध्ये कधीही कोणती गोष्ट चांगली घडत नसेल, तसेच आपल्या घरामध्ये येणारे लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग बंद झालेले असतील, तर अशा वेळी आपल्यावरती भरपूर अडचणी असतील आणि भरपूर कर्ज जर आपल्यावरती झालेलं असेल आणि बघा, त्यामुळेच आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती जर तुम्ही शुभ आणि ह्या प्रकट दिनाच्या दिवशी जर आणली तर आपल्याला त्याचे योग्य ते फळ प्राप्त होईल. आपल्याला येणाऱ्या पैशाच्या अडचणी, कर्ज, दारिद्र्य, गरिबी ही दूर होऊन जाईल. बघा, सनातन धर्मामध्ये धातू रत्नासोबतच जे झाडं हे सुद्धा देवाप्रमाणे चमत्कारिक आणि दैवी मानले गेलेले आहेत. त्यामुळेच पहा, पिंपळ, उंबर, त्याचबरोबर तुळस, बेलाचे झाड, शमीचे झाड, तर अशा काही विशिष्ट झाडांना, अशा काही वनस्पतींना विशेष स्थान दिलेले आहे. ग्रहांचा संबंध हा झाडांशी सुद्धा आहे, म्हणूनच अशा ह्या विशिष्ट झाडांना पूजेचे स्थान दिले गेलेले आहे आणि म्हणूनच या झाडांचा संबंध जो आहे तर तो ग्रहांशी आहे. तर पहा, शनीचा संबंध शमी झाडा, गुरुचा संबंध केळीशी आणि त्याच प्रकारे शुक्राचा संबंध जो आपलं उंबराचं झाड आहे तर त्या उंबराच्या झाडाशी आहे. आणि बघा, स्वामी समर्थ महाराज हे दुसरे तिसरे कुणी नसून दत्त महाराजांचाच अवतार मानला गेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला अशा ह्या अत्यंत शुभ आणि पवित्र दिवशी उंबराच्या झाडाचं एक मूळ आपल्या घरामध्ये आणायचं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उंबराच्या झाडाचा संबंध थेट शुक्र ग्रहाशी असतो. आणि पहा, आपला शुक्र ग्रह हा कमकुवत असेल, तो मजबूत करण्यासाठी आपल्याला उंबराच्या झाडाची सेवा करायची आहे. त्याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला उंबराच्या झाडाचं मूळ हे घरी घेऊन यायचं आहे. शुक्र ग्रह जो आहे तर तो धनासंबंधित आहे. आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह जर मजबूत असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश हे प्राप्त होत असतं आणि शुक्र ग्रहाचा पूर्ण संबंध जो आहे तर तो धनप्राप्तीसाठी आहे. म्हणूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते, पैशाला पैसा जोडला जातो आणि ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत आहे त्याच्याकडे पैसा हा खेचला जातो. लक्ष्मी ही स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्याला कधीही धनसंपत्तीची कमतरता पडत नाही.
तर पहा, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस हा बुधवारी आहे. तर तुम्हाला मंगळवारी एक दिवा त्या उंबराच्या झाडाखाली घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सोबत एक तांब्याचा कलश घेऊन जायचा आहे आणि दिवा घेऊन जाताना तुम्ही तुपाचा घेऊन जाऊ शकता किंवा मग तेलाचा घेऊन गेला तरीसुद्धा चालेल. आणि ह्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे. ह्या पाण्यात आपल्याला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसरसुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे आणि चिमूटभर काळे तीळ त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. आणि हे घेऊन तुम्हाला मंगळवारी दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ह्या उंबराच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे. आणि त्या झाडाला हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. तो दिवा प्रज्वलित करायचा आहे, हे पाणी अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाला प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज, तुमचा उद्या प्रकट दिवस आहे आणि त्या दिवसामुळे उद्या मी या झाडाची मुळी घ्यायला येणार आहे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि औदुंबराच्या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहा, आणि दुसऱ्या दिवशी बुधवार आहे, स्वामींचा प्रकट दिवस आहे. त्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे. आणि या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि सकाळीच आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर सेवा करायला सुरुवात ही करायची आहे. आणि पहा, स्वामींची विधिवत पूजा करायची आहे. स्वामी महाराजांना आपल्याला पंचामृताने जलाने अभिषेक करायचा आहे. स्वामींना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत. आणि कोणत्या वस्तू तुम्हाला स्वामींना प्रिय आहेत हे माहीत नसेल तर एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, त्याचबरोबर कोणत्या वस्तू त्यांना प्रिय आहेत, कोणता नैवेद्य त्यांना प्रिय आहे, ते सर्व डिटेल्स सांगितलेले आहे. तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन पाहू शकता. बघा, तुम्ही ज्या उंबऱ्याच्या झाडाखाली लावून दिवा लावला होता, पाणी अर्पण केलं होतं, तिथे आपल्याला आता जायचं आहे. आता बघा, तिथे गेल्यानंतर आपल्याला त्या झाडाची मुळी आणायची आहे. ही मुळी आपण कशासाठी घेऊन जात आहोत, का घेऊन जात आहोत, याबद्दलची सर्व प्रार्थना आपल्याला त्या झाडाला औदुंबराला करायची आहे. आणि त्या झाडाची अगदी छोटीशी मुळी आपल्याला घरी घेऊन यायची आहे. आणि घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहे. त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये मुठभर पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत. त्या तांदळावरती ही मुळी जी आहे तर ती ठेवायची आहे आणि ही मुळी आपल्याला त्या प्लेटसोबत आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. मुळीला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. आणि उजव्या हातात घेतल्यानंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. स्वामी महाराजांच्या मंत्राचा देखील आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. यानंतर ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. आता पहा, संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे त्या वेळेला तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे. त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला ही मुळी जी आहे तर ती बांधायची आहे, त्याची एक पोटली तयार करायची आहे. आणि ह्या मुळीसोबत आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं देखील ठेवायचं आहे आणि याची पोटली तयार करायची आहे. ही पोटली तुम्हाला नेहमी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आणि बघा, जेव्हा तुम्ही देवघरामध्ये पूजा करता तेव्हा तुम्हाला त्या पोटलीची देखील पूजा करायची आहे. तिला सुद्धा धूपदीप ओवाळायचा आहे. ही अभिमंत्रित झालेली पोटली तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी प्रयत्न करेल आणि तुमच्या कुंडलीतला शुक्र ग्रह मजबूत होईल. तुमच्याकडे पैसा येऊ लागेल, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील. तुम्ही जे कष्ट मेहनत करता त्याला तुम्हाला फळ प्राप्त होण्यास मदत होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल आणि तुमच्या घरातली दरिद्री, गरिबी ही हळूहळू घराबाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होईल. घरातील वादविवाद हे सुद्धा दूर होतील आणि घरामध्ये चहूबाजूने पैसा यायला सुरुवात होईल आणि स्वामींची कायम कृपादृष्टी तुमच्यावरती राहील. तर असा हा स्वामींचा प्रकट दिवस आहे. त्या दिवशी आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.